2-3 दिवस झालं मुलांना सुट्ट्या येत्या आणि सकाळी नाश्त्यासाठी म्हटलं हे बीटरूटचे धपाटे करावेत. पराठ्याऐवजी धपाटे करायला मला जरा बरे वाटले आणि ते चवीला पण छान लागतात. गवारीची भाजी केलेली टिफिनसाठी ती थोडीशी शिल्लक राहिली. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जो आहे तो मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मैत्रिणींनो, चवीला छान लागणारे असे धपाटे गरम गरम मुलांना तर दिले. त्यांनी दह्यासोबत खाल्ले. ज्यांना गवारीच्या भाजीसोबत खायला आवडले त्यांनी गवारीच्या भाजीसोबत खाल्ले. चला, सकाळचं सगळी कामावरून झालेली, किचनचा ओटा पण छान स्वच्छ झालेला. चला, दुपारी काहीतरी चटपटीत खायची इच्छा झालेली, तर त्यासाठी मका सोलून घेतलेली होती. ते म्हटलं थोडीशी भाजून घ्यावी. मुलं घरात असली की दिवसभर घरातली कामं संपतच नाहीत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिवस हा किचनमध्येच जातो. माझ्या बाबतीत तरी असं होतं. तुमची कामं पटकन आवरतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, आता थोडंसं ही मका भाजून घेतल्यानंतर चटपटीत बनवण्यासाठी थोडासा चाट मसाला, तिखट, थोडंसं मीठ यामध्ये घालणार आहे. छान भाजून झाल्यानंतर तिखट, चाट मसाला हे घातला आणि हे बघा प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.